नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार धुतंडे. आपण बघत आहात इंद्रधनुष वेध हवामानाचा. मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे 9 एप्रिल, 10, 11, 12 आणि 12 नंतर 13 ला वातावरण राहीलच. फक्त कमी सांगितलं होतं आपण त्या ठिकाणी. तर 14 पासून बंद होईल असं सांगितलं होतं. तर 13 मध्ये सुद्धा सेम वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे. कारण शेवटी निसर्ग आहे. अपडेट दररोज येऊ शकतात, चेंज होऊ शकते. कारण जसं निसर्ग चेंज होणार, त्याच्यातले घडामोडी बदलणार, तसं ते जे अंदाज असतात किंवा जे अपडेट असतात, जे फोरकास्ट असतात, ते चेंज होतात. कारण निसर्गाला आपल्याला फॉलो करावं लागेल. तो आपल्याला फॉलो करत नाही, आपल्या अंदाजाला तो फॉलो करत नाही. आपल्याला त्याला फॉलो करावं लागते. त्याचा अभ्यास घेऊन हे घडामोडी आपल्यासमोर ठेवाव्या लागतात. तर आपण वातावरणातील वॉटर वेपर बघू शकता कशा प्रकारे बंगालच्या उपसागरातून हे आपल्या महाराष्ट्राच्या आसपास व WD मुळे आलेलं काही मॉइश्चर इकडून अरबी समुद्रात सुद्धा एक अँटी सायक्लोन आहे त्याच्यामुळं, आणि WDच्या उत्तर भागावरील परिस्थितीमुळे महाराष्ट्रावर खास करून धुळे पासून तर इकडे अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडाऱ्यापर्यंत मॉइश्चर आहे. त्यामुळं नक्कीच आज 2 नंतर 3, 4, 5, 6 या दरम्यान तर संध्याकाळपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत वातावरणाची घडामोडी महाराष्ट्रात दिसत आहे. तर आजचा दिवस हा एक सावध बाळगायचा आहे. त्यामुळं धुळे, जळगाव, खान्देश, जालना, संभाजीनगर उत्तरेकडील आणि पूर्वेकडील, आणि इकडे अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम, यवतमाळ, त्यानंतर म्हणजे पश्चिम विदर्भ संपूर्ण, आणि नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर, म्हणजे पूर्व विदर्भ सुद्धा आहेच. म्हणजे आज दुपारनंतर वादळी पाऊस, हलका मध्यम वादळी पाऊस, वेगवेगळ्या भागात वेगवेगळी स्थिती राहणार. म्हणजे मेघगर्जनेसह गडगडाटी पाऊस, हलकी गार ते क्वचित ठिकाणी थोडीशी चांगली गार सुद्धा पडू शकते. पण तरी मागील वर्षासारखी तेवढी इंटेन्सिटी, गारांचा खच पडणे असं वातावरण यावर्षी तेवढं नाही आहे किमान. तर आजचा एक दिवस सावधतेचा आहे. 13 तारीख, 14 पासून आपणास एक सवलत मिळणार आहे परत कामे करण्यासाठी. फक्त 14 ते 20-22 च्या दरम्यान तुरळक ठिकाणी एखादी छोटी मोठी ऍक्टिव्हिटी, कारण आपल्या भागात पाऊस पडून गेल्यानंतर स्थानिक लेवलला छोटा मोठा पाऊस, किरकोळ पाऊस पडत असतो. तर मोठी ऍक्टिव्हिटी संपून जाणार. 14 पासून आपणास स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल आणि टेम्परेचर वाढ होत राहणार पुढे. 15, 16, 17, 18, 19 याच्यामध्ये परत आपण चांगलं टेम्परेचर 40, 41, 42, 43 सेल्सिअस, 44 सेल्सिअस हे तापमान बघणार आहे. त्यामुळं 13 तारखेमध्ये पाऊस जो पडणार आहे तो इकडे पश्चिम कोकण पट्टी, पश्चिम महाराष्ट्र, इकडे त्याची ऍक्टिव्हिटी खूप कमी दिसते. नगरच्या भागात विशेष ऍक्टिव्हिटी दिसत नाही. नगरच्या आसपास मराठवाडा भाग सुटताना दिसतो, परंतु बीडचा पश्चिमेकडील भाग आणि नगरकडील मराठवाडा भाग हा सुटताना दिसतो. थोडंफार ऍक्टिव्हिटी होऊ शकते किरकोळ, पण इतर संभाजीनगर उत्तर भाग, जालना संपूर्ण, त्यानंतर संभाजीनगरचा पूर्वेकडील भाग, उत्तर महाराष्ट्रातील खानदेश येत आहे, हे मी जे सांगितले हेच भाग आपण आज सावध राहायचं आहे. इकडे परभणी, हिंगोली, त्यानंतर लातूर, नांदेड, सोलापूर इकडे सुद्धा ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारनंतर आपण सावध राहावे. तर आजचा एक दिवस आपणास महत्त्वाचा आहे, कारण वॉटर वेपर चांगल्या प्रकारे महाराष्ट्रावर दिसत आहे. नक्कीच दुपारनंतर खास करून उत्तरेकडील भाग, जळगाव, खान्देश, धुळे, अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, त्यानंतर अमरावती, नागपूर, वर्धा हे पावसाच्या रडारवर दिसतात. म्हणूनच आज आपण सावध राहावे. म्हणजे संपूर्ण विदर्भात ऍक्टिव्हिटी कुठं ना कुठं घडणारच आहे. वादळी पावसाचं 100% निदान दाखवणे आणि त्याची फोरकास्ट करणे कठीण काम आहे. कारण क्लाउड कन्व्हेक्शन कसं कुठं होईल, कुठं क्लाउड फॉर्मेशन होतील दुपारनंतर, आणि त्याचे वाऱ्याची गती, दिशा ते नंतर ठरते. त्यामुळे आज आपण सावध राहावे एवढं सांगू इच्छितो. बऱ्याच ठिकाणी 40, 50, 55
किलोमीटर/h वारे सुद्धा चालू शकतात. खूप तीव्र नाही, पण 40, 45, 50च्या आतमध्ये, 40, 45, 50 असा वादळ वारा सुद्धा बऱ्याच ठिकाणी राहू शकतो. खास करून पश्चिम विदर्भ, त्यानंतर हा धुळेपासून तर नागपूर, वर्ध्यापर्यंत 7 जिल्हे जवळपास त्यामध्ये मी सांगितलेले भाग आपण दाखवलेच आहेत. तर अशी आजची अपडेट आहे. म्हणजे मराठवाड्यातला सुद्धा 60-70% भाग आज या वादळी पावसाच्या रडारवर आहे. आणि खास करून पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ हे सातपुड्याकडील जिल्हे पावसाच्या रडारवर आहेत. त्यामुळं सावधता बाळगावी. वादळी पाऊस असल्यामुळं क्लाउड जर जास्त फॉर्मेशन झाले डेंजरस, तर तीव्र वादळी पाऊस होत असतो. क्वचित ठिकाणी घरावरचे छप्र उडून जाणे, झाडं पडणे, कुठे विद्युत पोल पडणे असं होते. त्यामुळं आजचा एक दिवस सावधतेचा आहे. उद्यापासून तुम्हाला हे वातावरण निवळताना दिसेल. फक्त 1-2 तुरळक ऍक्टिव्हिटी पुढे राहू शकते येणाऱ्या दिवसात, पण हे सिस्टम हटून जातील बाजूला. त्यामुळे 13 तारीख थोडं सावध राहावे. जय महाराष्ट्र, जय शिवराय.